माझी वहिनी रोज मला पनीर आणायला सांगत होती, पण त्यावेळी मी खूप हैराण होत होते. जेव्हा वहिनी त्या पनीरची भाजी करण्याऐवजी तिच्या बेडरूममध्ये घेऊन जात होती आणि जेव्हा बाहेर येत होती, तर ती लंगडून लंगडून चालत होती आणि मला सांगत होती की पनीर खूप स्वादिष्ट होते. एका दिवशी यामागचं गुपित जाणून घेण्यासाठी मी माझ्या बहिणीला वहिनीच्या रूममध्ये लपवले. नंतर जेव्हा माझी बहीणसुद्धा रूमच्या बाहेर आली, तर माझा जीवच निघून गेला. मोनिका वहिनीने मला बाजारातून 1 किलो पनीर आणायला सांगितले होते. जशी मी पनीर घेऊन घरी पोहोचले, तर वहिनीने झोला माझ्या हातातून घेऊन घेतला आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिली की वहिनीला काय झालं आहे. आता अर्धा तास झाला असेल की माझा भाऊ ऑफिसमधून लवकर घरी आला होता. त्याची तब्येत खराब होती. मी लिव्हिंग रूममध्ये बसले होते. मी लवकर उठून माझ्या भावाजवळ गेले. मला त्याची चिंता वाटत होती, पण तो म्हणाला की थोडा वेळ आराम करेल तर ठीक होऊन जाईल. मग त्याने त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, तर दरवाजा आतून बंद होता. भावाला काही संशय आला तर त्याने दरवाजा जोरजोरात ठोकला, पण रूममधून तर वहिनीचा आवाज आला नाही. भावाने घुरत मला विचारले की मोनिका कुठे आहे आणि दरवाजा आतून बंद आहे. मी घाबरली. मी बोलली की दादा, वहिनी तर रूममध्येच आहे. कदाचित डोळा लागला असेल तिचा, आराम करत असेल. भावाने पुन्हा जोरात दरवाजा ठोकला आणि म्हणाला, मोनिका लवकर दरवाजा उघड, लवकर कर. पण वहिनीने आवाज दिला नाही. मी भावाचा हात पकडून त्याला बाहेर असलेल्या पलंगाजवळ घेऊन आली. मी बोलली, दादा तू इथे बसून जा, मी दरवाजा उघडून देते. आता मी सुद्धा जोरजोरात दरवाजा ठोकायला सुरुवात केली आणि सोबत सोबत म्हणत होती की वहिनी दरवाजा उघडून दे, दादा आराम करण्यासाठी घरी आला आहे. त्याची तब्येत ठीक नाही आहे. पण आतमध्ये एवढी शांती होती की काहीच हालचाल होत नव्हती. मी दादाजवळ येऊन बसले. त्याचा चेहरा रागाने आणि नाराज होण्यामुळे सुका पडला होता. मी बोलले, दादा तू माझ्या रूममध्ये आराम करून घे, छोटी पण तर झोपली आहे ना. दादाने काही नाही म्हणत मान हलवली आणि मला म्हणाला की जा तू पण आराम करून घे. पण मी दादाजवळच बसून होते. तेवढ्यात दादाच्या रूमचा दरवाजा उघडला आणि वहिनी लंगडत रूमच्या बाहेर निघाल्या. दादा एकदम रागाने उठला आणि वहिनीला ओरडत रागात म्हणाला, रूम आतून बंद का होती? तुला माहिती नाही का की मी माझ्या 2 लहान बहिणींना तुझ्या सुपूर्त करून कामासाठी घराच्या बाहेर निघतो? तू तर दररोज हे सगळं करत असशील ना. तू माझ्या बहिणींना तुझं कधी समजलं नाही आहे. मी स्वतः 17 वर्षाची, कमी वयाची आणि भित्री मुलगी होती. भावाला असं रागात पाहून मी स्वतः घाबरून गेली होती. पण तरीही मी पुढे आली आणि बोलली, दादा तू चुकीचा विचार करत आहे. वहिनीने कधीच आम्हाला परक समजलं नाही. ती आईसारखी आमच्या दोघांची काळजी घेते. कदाचित आज त्याची तब्येत खराब असेल म्हणून झोपली असेल. माझं बोलणं ऐकून दादानेही माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि स्वतः त्याच्या रूममध्ये निघून गेले. वहिनीच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. तिने मला मिठी मारली आणि म्हणाली, धन्यवाद निशा. मी म्हणाले, धन्यवादला मारा गोळी, चला किचनमध्ये जाऊन पनीर बनवू. वहिनी एका क्षणासाठी टेन्शनमध्ये आली होती आणि ती म्हणाली, निशा पनीर तर मी खाऊन घेतले आहे, तू तुझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास कर. वहिनी लगेच किचनमधून निघून गेली. मी आश्चर्यचकित होऊन उभी होते की वहिनी माझ्याशी खोटं का बोलली की तिने पनीर खाऊन घेतलं आहे. कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं की ते कच्चे पनीर तिच्या रूममध्ये घेऊन गेली होती. मी माझ्या रूममध्ये येऊन गेले आणि अभ्यास करता करताना जाणे माझा डोळा कधी लागला होता. सकाळी कोंबड्याच्या आवाजाने माझा डोळा उघडला. मिंटीसुद्धा उठली होती आणि आता आम्ही दोघं मिळून किचनमध्ये जाऊन वहिनीला मदत करायला लागलो. आज वहिनी मला खूप बेचैन आणि तिच्यात विचारांमध्ये डुबलेली वाटत होती. दादासुद्धा किचनमध्ये येऊन गेला होता. आता दादासुद्धा रिलॅक्स वाटत होता. वहिनीशी आरामात गप्पा करत होता. मी हे सगळं पाहून नजरअंदाज केलं होतं की हा माझा मनाचा भ्रम असेल. मी सकाळी लवकर उठून कॉलेजला जाण्यासाठी तयार होऊन गेली होती आणि दादासोबतच निघून गेली होती. दादा ऑफिसला जाताना मलासुद्धा कॉलेजसाठी सोबत घेऊन जात होता. मी आणि मिंटी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तिचे फर्स्ट इयरचे पेपर झाले होते म्हणून तिला सुट्ट्या होत्या. त्याउलट मी 3rd इयरला होते. माझ्या परीक्षेसाठी अजून 2 महिने बाकी होते. मी कॉलेजवरून घरी येण्यासाठी बसने प्रवास करत होती. मी जशी घरी पोहोचली तर मला वाटलं होतं जसं वहिनी माझी वाटच बघत बसली आहे. ती म्हणाली, निशा लवकर युनिफॉर्म बदलून ये आणि मला 1 किलो पनीर आणून दे.
आणि मग ती पैसे घेण्यासाठी रूममध्ये निघून गेली. आता वहिनीचे लंगडणेसुद्धा संपले होते आणि पटापट फ्रेश होऊन मी वहिनीजवळ आली. मी वहिनीच्या सांगण्याप्रमाणे 1 किलो पनीर बाजारातून घेऊन आली. मी वहिनीला जोरात थैला पकडला आणि म्हणाली, "वहिनी, आज पनीरचे पकोडे बनवून देशील?" माझ्या वहिनीच्या चेहऱ्याचा रंग एका क्षणासाठी फिका पडला होता. मग तिने हो म्हणत डोके हलवले आणि तिच्या रूममध्ये पनीर घेऊन गेली. मला एकदम कसं तरी झाले की कच्चे पनीर मात्र रूममध्ये कोण घेऊन जाते. मग मी खांद्यांना उडवत माझ्या रूममध्ये निघून गेले होते आणि अभ्यास करायला लागली. संध्याकाळच्या वेळी दादा ऑफिसमधून घरी आला तर माझ्या आणि निशासाठी खाण्यापिण्याचं सामान घेऊन आला होता. दादाचा आवाज ऐकून वहिनी तिच्या रूममधून बाहेर आली तर ती लंगडत चालत होती. मी हैराण होऊन पाहू लागले की काही वेळापूर्वी तर वहिनीच्या पायाची लचक संपली होती आणि आता ती पुन्हा लंगडत आहे. मला वहिनीवर संशय आला की कदाचित दादाला दाखवण्यासाठी नाटक तर नाही करते. पण जेव्हा मी वहिनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर स्पष्टपणे समजत होतं की ती खूप वेदनेत आहे. मी माझ्या विचारांना ब्रेक लावला आणि वहिनीजवळ गेले आणि तिला विचारपूस केली की तिच्या पायाला काय झाले आहे. तर ती चूप बसून गेली होती. दादाला खूप भूक लागली होती म्हणून वहिनी पटापट किचनमध्ये निघून गेली. मी अनेकदा किचनमध्ये वहिनीला मदत करत होती. आजसुद्धा मी तिची मदत करण्यासाठी किचनमध्ये गेली. मी म्हणाली, "वहिनी, पनीरबद्दल विचार करून करून भूक लागली आहे." वहिनीने माझ्याकडे एकदम विचित्र नजरेने पाहिले होते आणि बोलली, "निशा, आज तर किचनमध्ये भेंडी बनली आहे. पनीर तर मी खाल्ले व काय स्वादिष्ट पनीर होते." मी हक्काबक्का होऊन तिच्याकडे पाहिलं. एकदमच माझं मन भरून आलं आणि मी सर्व काही सोडून माझ्या रूममध्ये निघून आले होते. मी माझ्याच विचारांमध्ये होती पण मिंटीला पाहून आश्चर्यचकित झाली. ती तिचे फर्स्ट इयरचे पुस्तक घेऊन बसली होती. मी तिला म्हणाले, "जेव्हा अभ्यासाचे दिवस होते तेव्हा तर तुझ्या अभ्यासाने जीव जात होता. आता काय फायदा या अभ्यासाचा?" मी तिच्या हातातून पुस्तक खेचण्यासाठी हात पुढे केला तर तिने माझा हात झटकून दिला आणि एकदम रागाने म्हणाली, "कधी तर माझा जीव सोडून देत जा. दरवेळी माझी आई बनण्याचा प्रयत्न नको करत जाऊ. तू फक्त माझ्यापेक्षा 3 वर्ष मोठी आहे, 30 वर्षे नाही, जे माझ्या प्रत्येक फाटक्यात टांग अडवत असते." मला मिंटीच्या अशा प्रकारच्या वागणुकीची बिलकुल अपेक्षा नव्हती. मिंटीने तर कधीच माझ्यासोबत अशा प्रकारची वागणूक केली नव्हती. मी तिला सोडून दादाजवळ येऊन बसून गेली. दादा माझ्याशी कॉलेजच्या अभ्यासाबाबत बोलचाल करत होता पण माझं संपूर्ण लक्ष वहिनीच्या पायाकडे होते. ती दादासमोर येण्याचं टाळत होती आणि खूप प्रयत्न करत होती की ती लंगडून नाही चालावी. जेव्हा दादाने मला असा विचारांमध्ये गुमसुम असताना पाहिलं तर तो मला माझ्या चिंतेचं कारण विचारायला लागला. मी न काही विचार करता दादाला सांगून दिलं की मिंटीने माझ्यासोबत कशी वागणूक केली. दादाने ते ऐकून हैराण झाला. मग त्याने मिंटीला आवाज देऊन रूमच्या बाहेर बोलवले आणि बोलला की "तू दरवेळी रूममध्येच का घुसून असते? बाहेर येऊन आमच्यासोबत बसत जा." दादाचे शब्द तो अजून तोंडातून बाहेर निघालेच होते की मिंटीने जोरजोरात रडण्यास सुरुवात केली आणि म्हणाली, "बाबा स्वतः तर मरून गेले पण मला पावलोपावली ठोकर खाण्यासाठी सोडून गेले. दादा म्हणते वरून रूममध्ये बसू नको. वहिनी म्हणते घरातील कामांमध्ये मदत कर आणि माझी बहीण तर माझी दुश्मनच बनली आहे." दादा मिंटीची अशी अवस्था पाहून हैराण होऊन गेला आणि मग उठून मिंटीला मिठी मारली आणि प्रेम करायला लागला आणि बोलला की "मिंटी, तुला माहीत आहे की मी कधीच तुला बहीण नाही समजले. मी नेहमी तुला माझी मुलगी समजतो. मग तू अशा प्रकारचे विचार कसे करू शकते?" मिंटीने काही न बोलता फक्त रडत होती. तिला असं पाहून आम्ही सर्वजण सुद्धा काळजीत पडलो होतो. मग तिने आपोआपच तिचे अश्रू पुसले आणि आम्हाला माफी मागून तिच्या रूममध्ये निघून गेली होती. दादाने वहिनीला आवाज देऊन बोलवले आणि बोलले, "मोनिका, आजकाल मिंटी घरामध्येच असते, मग ती एवढी चिडचिड का झाली आहे? काही झालं आहे का?" वहिनीचा चेहरा एकदम फिका पडून गेला होता. ती खूप घाबरलेली दिसत होती. ती म्हणाली की "अजय ती तिच्या रूममध्येच बसून असते म्हणून मी 1-2 वेळेस तिला बोलली होती की घरातल्या कामांमध्ये थोडी मदत करत जा आणि याने तुला बोर पण होणार नाही." कदाचित तिला माझं हे असं बोलणं वाईट वाटलं असेल. दादा काहीतरी विचारात पडला होता पण न जाणे का तर मला असं वाटत होतं की मोनिका वहिनी आमच्यापासून काहीतरी लपवत आहे. विषय फक्त एवढाच नव्हता, काही ना काही गडबड तर नक्कीच होते. दुसऱ्या दिवशी दादा आमच्या रूममध्ये TV घेऊन आले. चांगले चांगले मूव्हीज घेऊन आले. पुस्तक आणि नॉव्हेलसुद्धा आणून तिच्या हातात दिले.
आणि बोलले, आज नंतर तू बोर होणार नाहीस. आणि मग लुडो गेम वहिनीच्या हातात देऊन म्हणाला, मोनिका तू आणि निशा दोघं खेळत जा. वहिनी हसली. ती जेव्हा रूममध्ये आली तेव्हा खूप जोशमध्ये वाटत होती. ती म्हणाली, निशा मी पूर्ण दिवस मूव्ही पाहिल, तू अभ्यास कर. माझं सुद्धा मन झालं होतं. दादा मिंटीसाठी लहान मुलांचे मूव्ही घेऊन आला होता. ॲनिमेटेड मूव्हीसुद्धा घेऊन आला होता. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होती. मी अभ्यास करत होती तेव्हा मी वहिनीला रूममधून बाहेर निघताना पाहिले. ती दबक्या पावलांनी गच्चीवर गेली होती. न जाणे एवढ्या रात्री ती गच्चीवर काय करायला गेली होती. मी तर खूप चिंतेत आली होती. मी अभ्यास वगैरे सगळं सोडून बाहेरच पाहत राहिले. जवळजवळ 1 तास गच्चीवर थांबून वहिनी तिच्या रूममध्ये गेली होती. शेवटी हे सगळं काय होते. मी या काळजीत घुसमटत होती आणि माझे मन अभ्यासामध्ये बिलकुल लागत नव्हते. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा अशी कॉलेजमधून घरी परत आले. वहिनीने माझ्या हातात पैसे दिले आणि पुन्हा मला 1 किलो पनीर आणायला सांगितले. मी कपडे बदलण्यासाठी रूममध्ये गेले तर ते पाहून दंग राहिली की मिंटी पहिल्या वर्षाची फिजिक्सचे पुस्तक वाचत आहे. मला पाहून ती अशा प्रकारे घाबरली होती की ताबडतोब ती ते पुस्तक घेऊन रूमच्या बाहेर निघून गेली. मी विचार केला की आधी वहिनीला पनीर आणून देते, मग नंतर मिंटीला पाहून घेईल. मी पनीर घेऊन आली तर वहिनीने लगेच माझ्या हातातून पिशवी घेतली आणि न काही बोलता पिशवी घेऊन रूममध्ये निघून गेली आणि आतून रूम लॉक करून रूममध्ये बसून राहिली. मी ते सर्व काही नजरअंदाज केलं आणि मिंटीची खबर घेण्यासाठी रूममध्ये गेली. तर ती मला म्हणाली की निशा तू वहिनीला रोज रोज हे पनीर नको आणून देत जाऊ. मी विचार करू लागले की ती असं का बोलत आहे. मी तिला विचारले की का, काय झाले मिंटी. मिंटी लवकर उठून माझ्याजवळ आली आणि माझ्या कानात असे काही सांगितले की ते ऐकून मला चक्कर येत होते. मी मिंटीचे बोलणे नाकारूसुद्धा शकत नव्हते, कारण ती संपूर्ण दिवस घरातच असायची. तिला तर वहिनीच्या प्रत्येक कामाची बरोबर माहिती असेल. मी मिंटीला शपथ देऊन सांगितले की सध्या तू ही गोष्ट कोणाकडे बोलू नको. मी स्वतः या सगळ्यांसोबत चौकशी करेल, मग सर्व काही समोर आल्यानंतरच काहीतरी निर्णय घेऊ. मी अभ्यासाला बसली होती आणि मिंटी गच्चीवर निघून गेली होती. पण अभ्यासात माझं मन बिलकुलच लागत नव्हतं. मी मिंटी आणि वहिनीमुळे खूप चिंतित होते. या दोघीसुद्धा खूप विचित्र वागत होत्या. मी माझ्या विचारांमध्ये डुबलेली होती की तेवढ्यात वहिनी रूमच्या बाहेर निघाली आणि ती लंगडत चालत होती. मला काहीतरी गडबड वाटत होती. मी म्हणाली, वहिनी पनीर कुठे गेले. वहिनी म्हणाली, पनीर तर मी खाऊन घेतले, खूप स्वादिष्ट पनीर होते. मी चुकचुक करत राहिले आणि वहिनी लंगडत घरातील सर्व कामे करत होती. तेवढ्यात अचानक मागे वळून म्हणाली, निशा मिंटी कुठे आहे. मी म्हणाले की ती टेरेसवर आहे. हे पाहून वहिनीच्या चेहऱ्याचा रंग अचानक उडून गेला होता. ती टेरेसकडे जात होती. मी हातात माझे पुस्तक घेतले आणि विचार केला की या दोघी तर पागल आहेत, मला पण पागल करून टाकतील. पण माझं मन अभ्यासात लागत नव्हते. वहिनीला टेरेसवर जाऊन खूप वेळ झाला होता. मी पण त्या दोघांच्या मागोमाग टेरेसवर निघून गेली होती. पायऱ्या चढत असताना मी वहिनीचा आवाज स्पष्टपणे ऐकू शकत होते. ती मिंटीला खूप विचित्रपणे ओरडत होती. मिंटीचा रडण्याचा आवाजसुद्धा येत होता. माझं मन माझ्या बहिणीसाठी तुटून गेले होते. मी जशी टेरेसवर पोहोचले तर माझी वहिनी मला बघून खूप घाबरली होती. तिने मिंटीला मिठी मारली आणि प्रेमाने बोलली की लुडो नाही खेळायचा आपल्या बहिणीसोबत. मिंटीने सुद्धा तिचे अश्रू पुसले होते आणि जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करत होती. मी त्या दोघांना आश्चर्यचकित होऊन पाहत होते. मी मिंटीला खाली घेऊन आले आणि तिला रूममध्ये जाऊन विचारले, वहिनी तुझ्यावर का ओरडत होती. मिंटी घाबरली आणि मला म्हणाली, नाही तर वहिनी मला कशाला ओरडेल, ती तर माझ्यावर खूप प्रेम करते. आणि मी मिंटीला म्हणाली की मिंटी मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला बहिणीचे गुपित जाणून घ्यायचे आहे. त्या दिवशी तुम्हाला जी गोष्ट सांगितली होती ती फक्त तुझ्या भाषावर निर्धारित आहे, पण माझी इच्छा आहे की तू मला फक्त पुरावे आणून द्यावे. उद्या जेव्हा मी वहिनीला पनीर आणून देईल तर तू तिच्या रूममध्ये जाऊन लपून राहा आणि बघ की ती पनीर कशी खाते आणि मग लंगडत का चालते. माझं बोलणं ऐकून मिंटी एकदम हसून गेली होती आणि ती म्हणाली की निशा मी तुझा साथ देईल. दुसऱ्या दिवशी कॉलेजवरून घरी येताना मी माझ्या डोक्यात सगळा प्लॅन फिट करत होती. घरी पोहोचले तर मी माझ्या बहिणीला माझी वाट बघताना पाहिले. ती म्हणाली, निशा लवकर जाऊन मला पनीर आणून दे. मी फ्रेश होण्यासाठी रूममध्ये निघून गेली आणि मिंटीला सुद्धा समजावून दिले होते की मी बहिणीला आज आवाज देऊन बोलवेल, तेवढ्यात तू तिच्या रूममध्ये जाऊन लपून बस. ती हो म्हणाली.
मी वहिनीला आवाज दिला आणि सांगितले की वहिनी, पनीर थोडं महाग झाले आहे, थोडे पैसे अजून दे. वहिनी हसून म्हणाली की तर मग काय झाले, मी लगेच आणून देते. एवढ्या वेळात मिंटी वहिनीच्या रूममध्ये जाऊन लपून गेली होती. मी पनीर घेऊन आली होती. वहिनीने आनंदाने ते पनीर माझ्याकडून घेतले आणि तिच्या रूममध्ये निघून गेली. मी बाहेर लिव्हिंग रूममध्ये बेचैन होऊन चक्कर लावत होती. 1 तासानंतर वहिनीच्या रूमचा दरवाजा उघडला आणि ती लंगडून चालत होती. रूमच्या बाहेर आली. मिंटीसुद्धा तिच्या रूमच्या बाहेर निघून आली होती. हे पाहून तर मी सुद्धा सुन्न होऊन गेली होती की मिंटीसुद्धा आज लंगडत चालत होती. मी मिंटीला हाताने पकडले आणि तिला विचारले की पटकन सांग, काय समजलंय तुला? मिंटी खूप काळजीत वाटत होती. ती म्हणाली, मी तर तुला आधीच सांगितलं होतं की बहिणी आल्यापासून लपून छुपून घराच्या बाहेर निघते, पण तू माझ्यावर विश्वास केला नाही. वहिनीच्या बेडरूमची खिडकी खूप मोठी आहे. त्या खिडकीतून बाहेर जाताना पायाला जखमा होतात, म्हणून वहिनी अशी लंगडून चालते. मी सुद्धा आता खिडकीमधून जाऊन वहिनीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत होती, पण पायाला इजा झाल्यामुळे मी जाऊ शकले नाही. मी पुन्हा माघारी आली. मी तिला शपथ दिली होती की त्याबाबत दादाला काही सांगायचे नाही. त्यावर मिंटी म्हणाली की मी पागल थोडी आहे की दादाचा घर तोडायचा विचार करेन. मी मिंटीला एक पुस्तक दिले आणि तिला सांगितले की हे तू वाचून घे. मी तिचं छोटंसं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती. त्या उलट मी स्वतः त्या विविधतेमध्ये फसली होती की मी वहिनीबाबत दादाला सांगू की नाही. वहिनी आमच्यासोबत खूप चांगल्या प्रकारे राहत होती, पण ती माझ्या भावासोबत चुकीची वागत होती. हा विचार करता करताना जाणे मला कधी झोप लागली होती. खूप वेळानंतर मी झोपून होती आणि दादाच्या आरडाओरड करण्याने मला जाग आली. हे देवा, माझा तर जीवच निघाला होता. मी धावत लिव्हिंग रूमकडे पळाली, तर तिथे मला दादा, वहिनी आणि मिंटी उभे दिसले. मला वाटलं मिंटीने वहिनीचं सत्य दादाला सांगून दिले आहे, म्हणून तर दादा वहिनीवर राग करत होता. मला पाहून दादा मला म्हणाला की निशा, मी तुला खूप हुशार समजत होतो, पण तू सुद्धा हिला सांभाळू शकली नाही. दादाचा इशारा मिंटीकडे होता. मी पटकन पुढे आली आणि म्हणाली, पण दादा, झाले तरी काय आहे? दादाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. तो बोलला की मिंटीकडून माहिती घेऊन मला हे सांगून दे की वरती गच्चीवर तिच्यासोबत कोण होते, जो हिला भेटायला आला होता. मी एकदम घाबरली होती. मी नाही नाही करत मान हलवली. मी म्हणाली, नाही दादा, आपली मिंटी अशी नाही आहे. नक्की तुला काहीतरी गैरसमज झालेला आहे. वहिनीसुद्धा पुढे येऊन दादाला म्हणाली की अजय, तुम्ही ना काही पुरावा असताना एवढा राग करू नका. लहान मुलगी आहे, ती सुधारून जाईल. दादा वहिनीला रागाने बघत होता आणि तिला म्हणाला, मी तुला लग्नाच्या आधीच सांगून दिले होते की या दोन्ही माझ्या बहिणी नाही आहे. मी त्यांना माझ्या मुलीसारखं समजतो आणि तू आई होऊन त्यांचं पालनपोषण करशील, अशा प्रकारे संस्कार दिले आहे तू यांना. मी मिंटीचा हात पकडला आणि तिला खेचत रूममध्ये घेऊन गेले. मी इशारा करून मिंटीला म्हणाली, तू मला सर्व काही खरं सांगून दे की शेवटी विषय काय आहे. त्यावर निशा रडत रडत म्हणाली की वहिनीची इच्छा आहे की आपण दोघींनी हे घर सोडून जावं, म्हणून ती हे सर्व करून आपल्याला आपल्या दादाच्या नजरेतून खाली पडण्याचा प्रयत्न करत आहे. निशाच्या या बोलण्याने तर मला आतून खूप तोडून टाकलं होतं. मी तिला म्हणाली, तू काळजी करू नको, आपल्यासाठी गड्डा खोदणारे स्वतःच गड्ड्यात पडेल. दुसऱ्या दिवशी मी दादासोबत कॉलेजला जायला निघाले, तर दादा खूप रागात होता. त्याचे डोळे रागाने लाल दिसत होते. मी दादाला म्हणाले की दादा, आज तू ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन मला कॉलेजमध्ये घ्यायला येऊन जा. मला तुझ्यासमोर एक सत्य ठेवायचे आहे. दादा काही न बोलताच तिथून निघून गेला होता, पण दादा मला वेळेवर कॉलेजमध्ये घ्यायला आला होता. मी दादाला सांगितले की तू घरापासून बाहेरच राहा. जेव्हा मी इशारा करून तुला बोलवेल तेव्हा तू ये. मी जशी घरी गेली, वहिनीने माझ्याकडे पनीरची ऑर्डर दिली. थोड्या वेळानंतर जेव्हा मी पनीर आणण्यासाठी घराच्या बाहेर निघाली, तर दादा पुढे आला आणि म्हणाला, कुठे जात आहे? मी त्याला म्हणाली, बस फक्त आज तू गप्प राहा, सत्य तुझ्यासमोर येऊन राहील. मी पनीर घेऊन घरी गेली, तर वहिनीने माझ्या हातून झोला घेतला आणि रूममध्ये निघून गेली. मला यावेळेची वाट होती. मी ताबडतोब घराच्या बाहेर आली आणि दादाला घरात घेऊन आली. मी त्याला म्हणाली, दादा, तू तुझ्या रूमचा दरवाजा उघड. दादाकडे एक धारदार कटार होते, ज्यामुळे त्याने त्याच्या रूमचा दरवाजा उघडला. जेव्हा आम्ही रूमच्या आत गेलो, तिथे वहिनी नव्हती.
त्यांच्या रूमची खिडकी उघडी होती. दादाने खिडकीच्या बाहेर पाहिलं तर त्याला वहिनी दिसली. ती पडापड चालत कुठेतरी जात होती. दादा सुद्धा त्या खिडकीमधून बाहेर गेला आणि मिंटी आणि मी सुद्धा खूप कठीण प्रयत्नाने त्या खिडकीमधून बाहेर जाऊ शकलो होतो. आम्ही तिघं बहिणीचा पाठलाग करता करता एक दूर सुनसान ठिकाणी पोहोचून गेलो होतो. तिथे एक बाबाचे घर होते जिथे लोक तावीज बनवण्यासाठी येत होते. वहिनी पटापट चालत असताना वहिनीने जेव्हा मागे वळून पाहिलं तर आम्हा तिघांना पाहून तिचा रंग फिका पडला होता. दादा पुढे गेला आणि वहिनीचा हात पकडून खेचतच तिला घरी घेऊन आला. दादाचा पारा खूप चढलेला होता. तो प्रचंड रागामध्ये होता आणि तो म्हणाला, मोनिका, आज मी माझ्या डोळ्यांनी सर्व काही पाहिलं आहे, म्हणून खोटं बोलण्याचा काहीही अर्थ नाही. सत्य काय आहे ते सांगून दे. तेव्हा वहिनी म्हणाली, अजय, मी देवाची शपथ, मी तुमच्या या दोघी बहिणींना माझ्या मुलींप्रमाणेच मानलं आहे. पण यांच्यामुळे तुम्ही माझ्यावर संशय करत होते की मी तुमच्या बहिणींची काळजी घेत नाही. यांच्यामुळे तुम्ही मला खूप काही समजत होते. मला असे वाटायला लागले होते की कदाचित तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही. असे सुद्धा वाटत होते की कदाचित तुम्ही दुसऱ्या कोणावर प्रेम करत असाल आणि मला घटस्फोट देऊन द्याल. मी माझ्या मोठ्या बहिणीशी याबाबत बोलली तर ती मला म्हणाली की एक बाबा आहे, यांचा मंत्र खूप प्रभावशाली आहे, ज्यामुळे आपला नवरा आपल्या हातात येऊन जातो. म्हणून मी तुमच्या सर्वांपासून लपून छपून त्या बाबांच्या सभेमध्ये जायला लागली होती. साधूबाबांनी सांगितलं होतं की पूर्ण 30 दिवसांपर्यंत 1 किलो पनीरवर मंत्राचा प्रयोग करायचा आहे आणि तोच पनीर नदीच्या काठी फेकायचा आहे. मला हे सर्व करताना पूर्ण 27 दिवस झाले होते. तुम्ही दोघांच्या घरातून बाहेर गेल्यानंतर मी त्याच मंत्राचा जप करत होती. यामुळे मी मिंटीवर लक्ष ठेवू शकले नाही आणि माझ्याने चूक झाली. मिंटी आपल्याच एरियामधील एका फालतू मुलगा रमेशसोबत प्रेम करायला लागली होती आणि त्या दोघांमध्ये चिठ्ठी आणि पत्राची देवाणघेवाण सुरू झाली होती. मला मिंटीवर संशय आला म्हणून मी अर्ध्या रात्री उठून गच्चीवर गेली होती. तेव्हा मला एक पत्र सापडले ज्यात मिंटीबद्दल खूप स्तुती केलेली होती. मी ते पत्र मिंटीला दाखवले आणि तिला सांगितले की मी याबद्दल तुझ्या भावाला सांगून देईल म्हणून. वेळेच्या आधी सुधरून जा. पण मिंटी तर मला तिचा सर्वात मोठा दुश्मन म्हणायला लागली होती. मी मनातल्या मनात निर्णय घेतला होता की 30 दिवसांचा हा माझा मंत्र पठण झाल्यानंतर मी मिंटीशी सक्तीने वागेल. पण हे व्रत पूर्ण करायच्या आधीच तुम्हाला माझं सत्य समजलं आहे. मला माफ करा, मी मिंटीकडे लक्ष देऊ शकले नाही. मी मिंटीकडे पाहिले तर ती लाजेने मान खाली घालून उभी होती. दादांनी पुढे येऊन मिंटीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, बेटा, रमेश जर चांगला मुलगा असता तर मी तुझं लग्न त्याच्याशी नक्की करून दिलं असतं. पण तो खूप चंचल माणूस आहे. आजूबाजूच्या प्रत्येक मुलीवर त्याची घाण नजर आहे. मिंटी रडायला लागली आणि म्हणाली, दादा, घरामध्ये एकटेपण आणि सुनेपण होते म्हणून मी या चुकीच्या रस्त्यावर निघून गेली होती. नाहीतर मला रमेशची कोणत्याही प्रकारचे प्रेम वगैरे नाही आहे. दादा हसला होता. त्याच्या डोक्यावरून खूप मोठे ओझे हलके झाले होते. मग त्याने आम्हा दोघींना रूममध्ये पाठवून दिले. आता नक्कीच तो वहिनीची खबर घेणार होता. मी म्हणाली, दादा, वहिनीला काही बोलू नको, ती आमच्या आईसारखी आहे. वहिनी रडत आमच्या दोघा बहिणींच्या गळ्यात पडली आणि पुन्हा एकदा आमच्या घरात आनंदाचे वातावरण परत आले. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.